हां, तुमचं नाव आणि इथला ॲड्रेस सांगा. नानासाहेब गंगाधर डेंगळे, राहणार लिंबगावजाळी, तालुका संगमनेर. आता ही तुमची मिरची किती दिवसांची झालेली आहे? आता ही 6 महिन्याची झाली. अच्छा. तुमचं आत्तापर्यंत 6 महिन्यामध्ये किती टनेज गेलं याच्यामध्ये? त्याच्यात 5 टन माल जाईल आता. ओके. यावर्षी तुम्ही काय वेगळं त्याच्यामध्ये थिअरी वापरली? याच्यामध्ये आम्ही फक्त सगळं ऑर्गॅनिक वापरले. काय म्हणजे कोणतं वापरलेलं? फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर, हां. सॉइल चार्जर बरं हे वापरले. बरं. काय वेगळे पण काय वाटलं तुम्हाला याचं? वेगळे पण म्हणजे ह्या मागच्या वर्षी माझी ह्या लेवलला हां. 3-3.5 टन माल गेला होता. बरं. तर मी आज 5च्या याच्यात गेलो. 5 टन काढलं यावर्षी. बरं, क्वालिटीमध्ये काय वाटलं तुम्हाला बदल? क्वालिटीमध्ये म्हणजे चकाकी आणि आम्हाला साईजमध्ये कमतरताच नाही आली आता. एकदम इक्वल क्वालिटी टिकलेली. हा, equal. बरं, आता साधारणतः हाईट किती झाली तरी साधारणतः? साधारणपणे 8 फूट असेल. ओके ओके, चालेल. बरं, यावर्षी तुम्हाला रोगराईबद्दल काय परिणाम वेगळा जाणवला? काही जाणवला की आहे तर रोगराईबद्दल? नाही, याच्या ऑर्गॅनिकमुळे ना हां. रोगाला बळी नाही पडली आमची झाड. फार विशेष नाही. हा. बरं, आता पण तुमचा जो दरवर्षी जर रोगराईवरती खर्च व्हायचा फवाऱ्यांवरती, त्याचा यावर्षीचा अनुभव काय? फारच कमी. तरी एक बदल काय? तरी 25-30% माझा फायदा झाला. म्हणजे फवारे कमी पडले कमी पडला. आणि तरी रोगराई नाही एवढी. हा. बरं, जे शेतकरी समजा आता याच्यामध्ये करतात पॉली हाऊसमध्ये, नेट शेडमध्ये, हा. तर त्यांच्याकडं फवाऱ्यांचं मी माझ्या माहितीनुसार जेवढी माझ्याकडे माहिती आहे तर त्यानुसार त्यांचे दिवसाळ स्प्रे असतात हा. केमिकलचे. हा. तसं तुमचा काय अनुभव आहे? नाही, मी दिवसाआड कधीच नाही, माझे 4-5 दिवस मिळून फवारे राहतात. फवारे असतात. हा. बरं, याच्यामध्ये तुम्ही यावर्षी जे वापरलं तर सॉईल चार्जर तुम्ही कसं वापरता रेग्युलर खालून? सॉइल चार्जर मध्ये ज्यावेळेस आम्ही लिक्विड खत देत असतो ना, त्यावेळेस अर्धा लिटर किंवा 1 लिटर हां. आठवड्यातून किंवा 4 दिवसात मी सोडत असतो. रेग्युलर सोडता. Regular सोडतो. बरं, त्याच्यानंतर फ्रूट चार्जर, फ्लावर चार्जर तुम्ही किती दिवसांनी स्प्रे मारताय सध्या? ते 8 दिवसातून स्प्रे राहतो. कंटिन्यू करताय? Continue करतो. बरं, मला एक अजून एक सांगा की तुम्ही यावर्षी खतांच्या बाबतीमध्ये काय बदल वाटला तुम्हाला? खतांमध्ये म्हणजे हाई हेच प्रमाण मी मागच्या वर्षी जसं लावून धरलं ना, हां. तेच प्रमाण धरेल. नाही नाही, यावर्षी तुम्ही खतं खालून जे दाणेदार वगैरे हा, किंवा म्हणजे बेसल डोस म्हणते ना. हां, बेसल डोस मी आज पूर्णपणे रासायनिक कॅन्सलच करेल. म्हणजे यावर्षी बेसल डोस तुम्ही भरलाच नाही? भरलेला भरलेला आहे आहे. पण हां. ऑर्गॅनिक भरेल. म्हणजे केमिकलचं काहीच नाही भरलेलं? केमिकल काहीच नाही भरलेलं. म्हणजे रासायनिक काहीच भरलेलं नाही? रासायनिक काही. ओके ओके ओके, बरं बरं. ते तुम्ही कृषी अमृत वापरलंय तुम्ही? कृषी अमृत ग्रीन गुजरात वापरलेलं आहे. ओके, किती बॅगा वापरल्या तुम्ही या तुमच्या माझ्या 8 बॅग. म्हणजे 10 गुंठ्यासाठी? 10 गुंठ्यासाठी. ओके ओके. आता सर साईज जर बघितली तर साईज वगैरे तर एकदम छान आहे. म्हणजे किती ग्रॅमची साईज होते तुमची सरासरी तरी? साधारणपणे ही तुमची ग्रॅम सरासरी काय साईज व्हायची? 250. अच्छा, आसपास हा. 250-300 पण जायची रेग्युलर? टेम्परेचर मुळे आता थोडा टेम्परेचर हां हां हां. आणि खाली आमचा माल इथून खाली बराच होता. म्हणजे चांगली साईज होते? हा. बरं बरं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला जो एक्सपिरियन्स आलेला आहे हा. ह्या टेक्नॉलॉजीचा, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही वापर केला आहे तर थोडंसं तुम्हाला एक आशादायी दिसत. हा. आणि आणि विशेष म्हणजे केमिकल फ्री. केमिकल मग हे खाणाऱ्याला सुद्धा एकदम सुरक्षित आहे. सुरक्षित. म्हणजे ते एक आशीर्वाद तुम्हाला आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ना, हां जी जमीन भुसभुशीतपणा राहिला हां आणि जो नेमेटोडचं प्रमाण आहे बाकीकडं, हां. तो आमच्याकडे फारच कमी. म्हणजे नेमॅटोडचा त्रास? नॉर्मल जाणवला आम्हाला, बरं. पण फार एकदम एकदम फार. नेमॅटोडवरती सगळ्यात मोठा कंट्रोल तुम्हाला मिळाला नाही, सगळ्यात मोठा आजार नेमेटोडच झाला. मिरचीला? मिरची. ओके ओके. बघा ना मला दाखवा बरं त्या ठिकाणी. अच्छा, भुसभुशीतपणा फार जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि अरे बापरे, मुळे बघा ना त्याची एकदम छान आहे ना. हा. म्हणजे एवढं जे तिचे Effect झालाच किती नाही. महिन्याचा प्लॉट झाल्याचा होता आता? आता ते हे गांडुळाचं लावल्यापासून- प्रमाण आहे पहा. पूर्ण किती महिन्यात झालाय? पाहिलं किती? 6 महिन्याचे. हां 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 हां. म्हणजे गांडुळाचं पण प्रमाण चांगलं आहे नाही का? हां. हे काय हे वळवळ करता हां, येते हे बरोबर. हां हां हां. म्हणजे गांडुळं पण आहेत आणि गांडुळं आहेत म्हणजे तुमचं रासायनिकचं प्रमाण मर्यादित आहे. गांडुळा टिकले. टिकले साहजिक आहे ना. आम्ही हां. ड्रिंचिंग वगैरे आपण केमिकलची करतो ना, हां. ती पण आम्ही केलेली नाही. केमिकलची काहीच नाही केमिकलची म्हणजे बुरशीनाशक काहीच नाही नाही, केमिकल? काहीच नाही, ती म्हणजे त्याच्याऐवजी spray आहे. आम्ही हां. सुडो, हां, ट्रायको, याचा वापर केला. हे जे आपले 12 प्रकार आहेत त्याचे हां हां हां. म्हणजे जीवाणूंचा वापर केला. जीवाणू पूर्ण ओके, जीवाणू ओके. म्हणजे सॉइल चार्जर आणि जीवाणू याचा बेस तुम्ही वापरला त्याच्यामुळे तुम्हाला केमिकलची गरजही नाही पडली. पूर्ण म्हणजे लोकांचा तुमचा समज आहे, लोकांचा असा समज आहे पहिल्यापासून का केमिकल जर वापरलं नाही तर पॉली हाऊसमध्ये हे पिकू येणं शक्य. आमच्याकडे ना हां. बऱ्याच जणांनी ना हां. जीवाणूंचा या वर्षी वापर भरपूर केला. म्हणजे ते एक चांगला फायदा मिळतोय. ट्रायको, ओके ओके सुडो, ओके. म्हणजे PHD. तो जर सॉइल चार्जर वापरलेला असेल तर जीवाणू टिकायला जाणार खूप चांगली. म्हणजे मागच्या वर्षी ज्यांनी मिरची करेल होती ना, हां. समजा त्यांना जास्त प्रॉब्लेम आला हां 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 रासायनिक मुळे. हां हां. मग त्याच्यामुळे ऑर्गॅनिक मुळे जास्त जण तुमचं काय पीक होतं याच्यामध्ये मागच्या वर्षी? गवीच होती.
मिरचीवर मिरची केली मिरचीवर मिरची करून एक पीक मध्ये आणि झेंडू सक्सेस नाही, पण तरी पण मग सक्सेस आहे ना. हा ओके ओके चालेल. म्हणजे एकंदर तुम्ही यावर्षी जे काही कृषी अमृत सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली हा. त्याचा एक चांगला इफेक्ट तुम्हाला हा. मिळाला आहे. फ्लावर चार्जर वगैरे, आणि अजूनही तुम्हाला आशा आहे की अजून 5 टन माल 5 टन निघायला निघेल. ओके ओके चालेल ठीक आहे.